गुड मॉर्निंग माय डियर स्टुडंट्स. गुड मॉर्निंग. चला आज आपण बघणार आहोत निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संचामधलं 7 नंबरचं एक साहित्य आहे. तर त्याचं नाव आहे विणकाम. काय नाव आहे? विणकाम. तर चला बघूया आता आपण कसं साहित्य आहे ते. बघा हे साहित्य आहे. ह्या 4 प्लेट आहेत यामध्ये. बघा 1 2 3 आणि 4. बघा आता ह्या 4 प्लेटी आहेत. तर यामध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. या 4 प्लेटीमध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. बघा प्रत्येक ठिकाणी छिद्र दिलेले आहेत, है की नाही? आणि हे डिझाइन मध्ये दिलेले आहेत. त्या डिझाइन मध्ये या प्लेटी सोबत एक दोरा पण दिलेला आहे. बघा प्रत्येकाला दोरा दिलेला आहे. काहींना लाल दिलेला आहे, काहींना निळा दिलेला आहे, काहींना हिरवा दिलेला आहे, काहींना नारंगी दिलेला आहे. तर मग आपल्याला याच्यावर विणकाम करायचे. काय करायचं आहे? विणकाम करायचे. तर आपण थोडस अपोजिट म्हणजे विरुद्ध रंगाने विणकाम करून बघूया. आता हे बाजूला ठेवू. एक आपण विणकाम करून बघूया. साठी घेऊ आपण नारंगी रंगाचा धागा. ही लेस आहे नारंगी रंगाची. तर बघा हे कसं करायचं सांगते मी. हे छिद्र दिलेले आहे. हे काय दिलेले आहे? छिद्र. मग आपण या छिद्रातून खालून हे ओवायचं. सुई कसं टाकतो आपण? सुई कसं सुईसाठी सुईने तसं करायचं. हे असं वरवडून घ्यायचं. वरवडल्यावर थोडासा धागा असा खाली ठेवायचा. सगळ्यात जास्त ओढायचा नाही. मग आता याची जशी डिझाईन असेल तशी पण करता येते आणि आपल्याला थोडीफार वेगळी पण डिझाईन करता येते. आता याच्यावर कशी त्या पद्धतीने करते. बघा या छिद्रात टाकली. नंतर सुईने कसे टाके घालतो आपण तसं करायचं. आणि हे वरूनच टाकायचं. असं इकडून घ्यायचं नाही. परत हे इकडे टाकायचं. बघा हा एक टाका झाला आपला. हा एक टाका झाला. त्याच्यानंतर परत इथे छिद्र दिसते. इथे टाकू आपण. आता परत त्याच्या शेजारी इकडे छिद्र आलेले. त्या छिद्रातून बाहेर काढू आपण. नाही तिकडून नाही काढायचं. आता या छिद्रात टाकायचं. सरळ आलेले त्या पद्धतीने टाकायचं. त्या छिद्रामध्ये लेस टाकायची. आता परत शेजारी आलेले ती शेजारी टाकायची. आता काय करायचं? परत इथे आपल्याला एक होल दिसतंय. इथे टाकायचं परत आपण. आता परत आपल्याला असं करता येईल. आता हे इथे एक छिद्र आलेले आपण त्या छिद्रात टाकूया. डिझाईन करायची, व्यवस्थित करायची. छिद्र जसे असेल
त्याच्यामध्ये आपल्याला लेस टाकायची, इथे टाकायची वरून वरून. आता परत सरळ आता खालून टाकायची त्यात शेजारच्या ऊनमध्ये. त्यानंतर परत इथे टाकायची. हे चौकोन तयार झाला. आता परत हे छिद्र उरलेले आहेत त्याची आपण डिझाईन करायची. बघा याच्यात टाकलं आणि त्यानंतर सरळ टाकायची इकडे. आता परत याच्यात टाकायचं. परत असं क्रॉस करायचं. आपल्या मनाने डिझाईन करायची व्यवस्थित. कसंही करायचं नाही, काहीतरी थोडस आकार व्यवस्थित वाटला पाहिजे. नंतर यात टाकायचं. सुंदर आणि सोपी डिझाईन करायची. याच्यात टाकायचं. बघा ही अशा पद्धतीची डिझाईन तयार झाली. बघा किती सुंदर डिझाईन तयार झाली. फक्त आपण हा चौकोन पूर्ण केला. चौकोन पूर्ण केल्यानंतर हा जो गोल होता त्या गोलामध्ये एकदा सरळ टाकली, एकदा आडवं टाकली लेस, एकदा तिरपी टाकली. बस फुलाप्रमाणे आपण फुल कसं काढतो अशा आडवं उभं अशा रेषा नाही मारत का, त्या पद्धतीने फक्त आपण याच्यामध्ये लेस टाकलेली आहे. अशा पद्धतीची ही डिझाईन तयार झाली. तर यासारखं तुम्हाला करता येईल परत. आपल्याकडे प्लेटी आलेल्या आहेत, त्या प्लेटीवर आता तुम्ही बनवायचं आहे. बघा आता तुमच्या हातामध्ये विणकामाची मी प्लेट दिलेली आहे की नाही, आणि प्रत्येकी जवळ एक लेस पण दिलेली आहे. तर आता तुम्ही त्या प्लेटवर विणकाम करायचं आहे. येईल करता? चला करा सुरुवात मग. बघा किती सुंदर छान डिझाईन तयार झालेली आहे. मस्त छान छान डिझाईन तयार केलेली आहे. वा रे सुंदर. बघा अशा पद्धतीने विणकाम करायचं आहे.